लाघवी दिनचरित्र बोली हास्य श्री चक्रधर शब्द महदंबा माय मराठी जोडवी शब्दांना पाहिजे अर्थ करा। त्या परब्रह्म परमेश्वर भगवान श्री चक्रधर स्वामींच्या नामसाधनेनं भक्ती साधनेनं चिंतन साधनेनं ज्ञान साधनेनं आजच्या परम पावन मानवी जीवनात मांगल्य निर्माण करणाऱ्या आल्हाद निर्माण करणाऱ्या परब्रह्म परमेश्वर भगवान श्री चक्रधर स्वामींच्या अवतरण दिनाच्या निमित्तानं आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष परमपूज्य परम आदरणीय बाबाजी, त्याचबरोबर मानव पंथास ललांबूत ठरलेले आदरणीय आचार्य उपाध्याय कुलाचार्य श्री बाबाजी आणि पारिमार्गाचार्य बाबाजी आणि सर्वच या ज्ञान मंचावर उपस्थित असणारे, ज्यांच्या उपस्थितीने आपला परिसर हा पावन झालेला आहे, आनंदी झालेला आहे, आल्हादित झालेला आहे, असं सर्व आचार्यांचा नामोल्लेख न करता त्यांचा सन्मान करतो। आजच्या कार्यक्रमासाठी पिंपळवाड म्हाळसा या गावाचा माझा तसा उन्हाळ्यामधला भाग जुना 50 वर्षापासून या गावाशी आमचे येणार आमचे टाकळी निवासी बाबाजी त्यांच्या परिसर स्पर्शानं टाकळीपासून हा संपूर्ण परिसर आणखी लोकांचा पुनर्जीत झालेला आहे, विचारवंत झालेला आहे आणि त्याचबरोबर महानुभाव पंथाची सेवा व्रताची दीक्षा दास्य मोर्चा सेवा ही मुक्तीदायिनी साधना या तत्वाचं पालन करण्याची प्रेरणा बाबांकडून सर्वांना मिळत असते। त्याचप्रमाणे आंबेबाग निवासी जळगाव जिल्हा महानुभाव परिषदेचे अध्यक्ष श्री हरंदर बाबाजी, आजचा हा आनंद सोहळा आपण सातत्याने या गावाचा इतिहास पाहिला। या गावाला कृष्णमुनी गोळेकर यांनी सुद्धा काही दिवस वास्तव्य केलं। अतिशय विचारवंत ज्यांनी सोडणीचा पाठ हा संशोधित करून या गावाला तो प्रकाशित केला। ते असताना मी अनेक वेळेस यायचो। आमचे सुखदेव धना महाजन, सोनू महाजन, सर्व महाजन मंडळी अतिशय धार्मिक प्रवृत्तीने संस्कारी झालेले आहे। त्यांचा जो वारसा तो पिलखोडकडनं वारसा आलेला आहे। आचार्य श्री वर्धनस्थ त्यावेळेस बाबांना त्यांना त्यावेळेस सहयोग प्राप्त झालेला आहे। अजून अशा प्रकारचं हे जीवन आजच्या कार्यक्रमात आपल्याला पाहायला मिळतं। आज दोन शब्द त्यावेळेचे लोक म्हणायचे, पवित्र गोदावरी उमटली देवांची पावले, कर्तन भिक्षा भोजन सारुणी, तरुण वास सदोदित करुणी, जीवा जीवांना शोधत फिरता कष्टाती सोशिले उमटली देवांची पावले। त्या परब्रह्म परमेश्वराचे पावन आपल्याकडे उमटलेले आहे। असा पावन परिसर आणि या पावन परिसरामध्ये अनेक परमार्गांचं सुद्धा वास्तव्य झालेलं आहे। थोडं अधिकरणाचं वास्तव्य झालेलं आहे। कोणती घटना एका दिवसात घडत नाही, अनेक वर्षाचं त्याला तप लागतं, बळ लागतं। तसं बळ आमच्या पिंपळवाड म्हाळसा या गावाला प्राप्त झालेलं आहे आणि म्हणून ही समृद्ध अशा प्रकारची उपदेशांची परंपरा निर्माण झाली। माझा कार्यक्रम तसा नागपूर जिल्ह्यात होता, पण ही सर्व मंडळी गाडी घेऊन आली। आम्ही बिडकर बाबांकडे चाललो म्हणले आणि आता पहिलं तुम्हाला भेटायला बाबा तुम्ही आलेच पाहिजे आणि म्हणून बाबा येणार आहे तर मी येणारच आलो। आणि त्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा हा सोहळा आयोजित केला। एवढंच नव्हे, भगवान श्री चक्रधर स्वामींच्या अमोघ
अमृत सावरी निळांचं दर्शन यथार्थ दर्शन समाजाला घडावं आणि माझी सर्व वासनिक बंधूंना विनंती आहे, आपण फक्त गणपती उत्सव आला म्हणून साजरा करावा, नाचावा डीजेच्या पुढे आणि कार्यक्रम संपवा असं नाही, तर पुढच्या वर्षापर्यंत तुम्ही 360 दिवसाची 360 वचन अध्ययन करा, चिंतन करा, एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे लांबलेले विचार या ठिकाणी थांबवतो. पण एकदा जयकार करूया. पण जयकार अतिशय अंतःकरणाच्या उदात्त विचारात आपल्याला आला पाहिजे. गोपाल कृष्ण बायांचा आवाज नाही आला आणि म्हणून ऐराणीमध्ये म्हणतात, बिना कपाशी उले त्याले बोन म्हणू नये आणि देव नावाबिन फुले त्याले तोंड म्हणू नये. जर देवाचं नाव न नेता जर तोंड उघडी घे तर त्याला काय म्हणतात, कचरा पेटी. हे तुम्ही काय सांगते मला द्या, चिवडा तर तुम्ही खान कागद मला द्या, शेंगा तुम्ही खान दर्पण मला द्या, कचरा पेटी. तसं आपली मग जर आपण देवाचा जयकार जर नाही केला, बुंदी येऊ द्या, भात येऊ द्या, पुरी येऊ द्या, या केसरा प्रतिमा भरण्याचे काम आहे. म्हणून एकदा आपण दत्तात्रय प्रभूंचा जयकार करूया. श्री दत्तात्रय, श्री चक्रपाणी महाराज की, श्री गोविंद प्रभू, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की, सब साधु संतन की, सब भक्त मंडल की. धन्यवाद.